नमस्कार बालदोस्तांनो. आपल्या आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला महाभारतातली एक गोष्ट सांगते. महाभारतातल्या भीमाची गोष्ट सांगते. पूर्वीची लोक केवढी स्ट्रॉंग होती, कशी बलदंड होती, हे मी तुम्हाला आज सांगते. बघा, आजही तुम्ही मुलं फायटिंग फायटिंग खेळता ना, तुम्हाला मुलांना फार मजा येते फायटिंग फायटिंग खेळायला. तसा महाभारतातला भीम तुम्हाला माहिती असेल, पांडवांचा 2 नंबरचा भाऊ भीम. हां, हां, तो पण चांगला बलदंड होता. कधी पण आपण एखाद्याला उपमा द्यायची झाली चांगल्या स्ट्रॉंग माणसाला, की हा भीमासारखा आहे बोलतो. तर तो भीम असा चांगला मस्त मजबूत होता आणि सॉरी. तर त्याला पण तुमच्यासारखी अशी फायटिंग फायटिंग खेळायला मजा यायची. ते खेळायचे लहानपणी. पण फायटिंग फायटिंग खेळताना तो कसा खेळायचा सांगू तुम्हाला? त्यांची जेव्हा फायटिंग व्हायची म्हणजे आपसात ते मजा म्हणून तुम्ही करता तसं. तर त्यावेळेला ते तर राजेच होते आणि राजे लोकांना त्यावेळेला हत्ती, घोडे हे पाळणं कंपल्सरी होतं. कारण कधी युद्ध होईल सांगता येत नाही. अलर्ट राहायला पाहिजे आणि आजही तीच परिस्थिती आहे सांगते तुम्हाला. कोणी गाफील राहू नका. शत्रू आपल्यावर कधी अटॅक करेल हे सांगता येत नाही. त्याच्यासाठी पहिलं स्वतःचं शरीर कमवायला पाहिजे. आपण जसे लिळबिळीत आहोत तर शत्रू येऊन आपल्या 2 कानफाटात मारून जाईल ना. तर असं नाही करायचं. त्याच्यासाठी शरीर कमवायला पाहिजे. तुम्ही पण जिमला वगैरे जा, चांगली ताकद कमवा, व्यवस्थित खा, पे आणि मजबूत व्हा. तर हा असा भीम चांगला बलदंड होता, मस्त होता. तर तो त्यावेळेला ते फायटिंग खेळायचे. आता काय करायचा माहिती हत्ती उचलायचा. खेळण्यातला नाही खरा हत्ती, खरा हत्ती उचलायचा. आज माझ्याकडे हत्ती नाही, नाहीतर मी तुम्हाला दाखवलं असतं. तो हत्तीचे 2 पाय इकडनं पकडायचा, 2 पाय इकडून पकडायचा आणि असा मानेवर घ्यायचा, खरा हत्ती आणि स्वतः गोल, 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 गोल फिरायचा आणि मग स्पीड येतो ना, गोल, गोल फिरल्यावर आणि तो हत्ती असा धडामकन त्या बाकीचे जे हत्ती लाईनीत उभे राहिलेले असायचे किंवा माणसं त्याचे मित्र असायचे ना, त्यांच्या अंगावर फेकायचा, की सगळे हत्ती धडाधड, धडाधड, धडाधड एका पाठोपाठ एक एकमेकावर पडायचे. हत्तीनं रागावला, चिडला की तो जो वेगात धावतो ना, तेव्हा त्याला वेग असतो, भयंकर वेग असतो हत्ती चिडला की. पण एरवी तुम्ही कधी बघितलंय का हत्ती भराभर चालताना किंवा पळताना? ते हत्ती आपले हळू, 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 हळू चालतात. स म्हण पण आहे बघा आपल्याकडे, "कुत्ते कितने भी भौंके, हाथी तो अपनी ही चाल से चलेगा." म्हणून मंद गतीने चालणाऱ्या स्त्रीला पण गजगामिनी बोलतात. तिची हत्तीसारखी चाल आहे. ते हत्ती कधी फास्ट चालत नाही आणि असे ते हळू-हळू, हळू-हळू चालणारे हत्ती, त्या हत्तींवर हा एकच हत्ती घ्यायचा आणि जोरात फेकायचा, की सगळे हत्ती त्या वरच्या माहुतासकट म्हणजे घोड्याला सांभाळणाऱ्याला कसं सूत म्हणतात. हं. तर तसं हत्तीला सांभाळणाऱ्या माणसाला माहूत म्हणतात. तर ते सगळे हत्ती माहुतासकट पडायचे. असे त्याचे खेळ होते. एवढा तो भीम बलदंड होता. किती ताकद होती बघा त्याच्यात. बाळांनो, ही आजची छोटीशी गोष्ट पण तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशाच नवीन-नवीन गोष्टीसाठी पुन्हा पुढच्या वेळेला भेटू. तिथपर्यंत जय श्रीराम.